पालघर जिल्ह्यातील तारापूर औद्योगिक क्षेत्रात एमआयडीसी अनुदानित युरिया खताचा बेकायदेशीर साठा व वाहतूक उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे। या प्रकरणी बोईसर पोलिसांनी टेम्पो मालक व चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार 27 मार्चला संशयास्पद हालचालीमुळे बोईसर पोलिसांनी एक टेम्पो अडवला। तपासणी दरम्यान टेम्पोमध्ये मोठ्या प्रमाणावर युरिया खताच्या गोण्या आढळून आल्या। या गोण्यांवर औद्योगिक वापरासाठी युरिया असा उल्लेख असला तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांसाठी असलेला अनुदानित युरिया वळवण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला। टेम्पो चालकाकडे आवश्यक कागदपत्रे नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी वाहन जप्त केले। पंचांच्या उपस्थितीत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी युरियाचे नमुने घेतले आणि ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले। तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर 10 एप्रिलला संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। या घटनेमुळे शेतकऱ्यांसाठी असलेल्या अनुदानित खताचा अपहार होत असल्याचे स्पष्ट झाले आहे। एकीकडे शेतकरी खतांच्या तुटवड्याने त्रस्त असताना दुसरीकडे अशा बेकायदेशीर प्रकारांमुळे संतापाची लाट उसळली आहे। या प्रकारामागे संघटित रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता वर्तवली जात असून संबंधित उद्योग पुरवठादार आणि वाहतूक साखळीतील इतर घटकांची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे। शासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी शेतकरी व सामाजिक संघटनांकडून होत आहे। शेतकऱ्यांसाठी असलेली अनुदानित साधने व संसाधने बेकायदेशीररित्या वळवली जाणे ही गंभीर बाब आहे। अशा प्रकारांवर वेळीच कठोर कारवाई न झाल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होऊन संपूर्ण कृषी व्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो। त्यामुळे पारदर्शकता, नियंत्रण आणि जबाबदारी सुनिश्चित करणे अत्यावश्यक आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।